आज आपण बघूया व्हेज बिर्याणी। त्यासाठी कढईत तेल गरम केले। आपण 2 चमचे तेल घेतले। त्यामध्ये खडे मसाले टाकायचे। खडे मसाले टाकून झाले की ते चांगले गरम करून घ्यायचे परतून व्यवस्थित। ते मस्त परतून झाले की त्यामध्ये कांदा टाकूया आपण। 1-2 कांदे बास होतात। कांदे गोल्डन ब्राउन झाले की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा। कांदे जास्ती नाही लागत कारण चिकन बिर्याणीला जास्ती लागतात। व्हेज बिर्याणीला सगळ्या भाज्या असल्यामुळे नाही लागत जास्त। टोमॅटो टाकून टोमॅटो चांगला परतून घ्यायचा। मऊ होईपर्यंत टोमॅटो शिजवायचा। त्यामध्ये थोडं मीठ टाकलं की टोमॅटो लवकर शिजतो। टोमॅटो आणि कांदा बघा छान परतून झालाय। त्यामध्ये भाज्या घालायच्या धुवून। आता घरात ज्याही भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता। मी इथं बटाटे घेतलेत चांगले धुवून। बीन्स टाकले, गाजर, आलं लसूण पेस्ट टाकली। मी टाकायची विसरून गेले होते, तुम्ही तेलात टाकली तरी चालेल। कांदा परतताना टेस्टमध्ये तसा काही फरक पडला नाही। टेस्टला खूप छान झाली बिर्याणी। वाटाणा टाकलाय धुवून। तुम्ही फ्लावर वगैरे असेल तरी चालेल टाकला तर। पनीर घातलंय थोडं, घरात अवेलेबल होतं ते। मसाले घातलेत, धने जिरे पावडर, लाल तिखट, थोडीशी हळद आणि बिर्याणी मसाला। भाज्या मस्त एकजीव होईपर्यंत परतायच्या। कोथिंबीर आणि पुदिना टाकलाय कट करून। पुदिन्याने टेस्ट छान येते बिर्याणीला। भाज्या अशा शिजणार नाहीत कारण त्या मी काय उकळून घेतल्या नाहीत, त्यामुळे पाणी टाकून भाज्या शिजवायला लागतील। त्याच्या अगोदर आपण ह्यामध्ये थोडं दही टाकूया। दही टाकल्यामुळं कसं अगदी चिकन बिर्याणी सारखी टेस्ट येते। एक 7 ते 8 चमचे दही टाकले मी आणि भाज्या मस्त त्यामध्ये परतून घेतल्या। अशी ही भाजी खूप छान दिसत होती, कलरफुल। त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालूया। पाणी घालून मस्त भाज्या अशा 1-2 वाफ येऊ द्यायची। आणि आपल्या दह्याचंही पाणी सुटलंय बघा आणि बटाटाही शिजलाय। त्यामध्ये आपण उकळून घेतलेला तांदूळ घालूया। अख्खा बासमती राईस आहे हा। खडे मसाले घालून उकळून घेतलाय त्याला। पाणी काढून घेतलंय त्यातलं आणि टाकलाय तो। त्यावर थोडं तूप घालूया, 2 चमचे। कोथिंबीर आणि पुदिना टाकलाय वरनं कट करून आणि थोडासा कलर घातलाय। कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला। आणि बघा ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे। तांदूळही खूप छान शिजलाय, मोकळा झालाय आपण तूप टाकल्यामुळे।
आणि टेस्टलाही खूप छान झालेला आणि दिसायलाही बघा अगदी चिकन बिर्याणीसारखं दिसतोय.